म्हणून सर्वांच्यावरती आव्हान आहे, सगळ्यांच्या समोर हे आव्हान आहे, आवाहन नाही, जी सगळ्यांनी पेलली पाहिजे. आणि सगळ्यांना तुम्हाला दोनच पर्याय आहे आताच्या परिस्थितीत भाजपपर्यंत तुमच्या समोर ठेवले. एक तर तुम्ही सरेंडर व्हा, गुलाम व्हा, किंवा आंबेडकराईट म्हणून लढत लढत मारायला तयार व्हा. जेव्हा आपण मरायला तयार होऊ ना त्याच वेळेला म्हणू आणि त्याच्याशिवाय महाराष्ट्र मरणार आहे. किरणची लढाई नुसती एकटी किरणची नाहीच आहे ना, आलं का लक्षात? त्या केसचं काय करायचं ते आपण सगळं मिळून ठरवू. आपण कधीच कोणाला घाबरत नाही. कशाला घाबरू आपण? बाबासाहेब घाबरले ना. तो रवीश कुमार नावाचा एक पत्रकार आहे, मला तो आवडतो, फारच आवडतो असं नाही, पण त्याचं मी बघत असतो. त्यांनी बाबासाहेबांची केलेली व्याख्या ही मला वाटतं सर्वात समर्पक आणि योग्य अशी व्याख्या आहे. नेमकी तो म्हणाला, आंबेडकर किसको कहते मालूम है? एक आदमी करोड़ों लोगों को अंगते रहता है, वो जिसमें ताकत उसको आंबेडकर कहते हैं. किती समर्पक व्याख्या आहे. आपण तसेच आहोत, आपला बाप कसा आहे आपण त्याच्या पोटचे असल्यामुळे तसे आहोत. ज्यांनी बाप बदलले ऍफिडेव्हिट करून त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं. तर आपण काय करू, आपलं एक ऑपरेटिव्ह सेंटर असलं पाहिजे. आज आपण काय त्याचे जो